धाव रे लवकरी. बघा भगवंत जेवायला बसले होते आणि लक्ष्मी माता विचारित होते तुम्ही कुठं चालले. वेळ झाली त्वरा गरुडा केले मागे आणि द्रौपदीच्या पाठी मागे आले नारायण. असं बोलता बोलता नारायण भगवंत घरी खाली आले आणि मग द्रौपदी मातेला विचारू लागले. द्रौपदी माते मला खूप भूक लागली. द्रौपदी अगं मला काहीतरी खायला दे. आईने साहेबांनी सांगितलं भगवंता इथे नाही म्हणून चालेल नाही म्हणे आण तुझी ती थाळी आणि ती थाळी मला बघू दे म्हणे. द्रौपदी माता मध्ये गेल्या आणि थाळी घेऊन आल्या. थाळीला काहीच नाही आणि मग तेव्हा कुठेतरी ते तुळशीचं पान चिकटलेलं होतं आणि ते पान द्रौपदीने अर्पण केलं आणि मग भगवंताने तोफीचा डेसूर दिला आणि मग सांगितलं. मग तेव्हा भोजन करायला ध्रुव ऋषी आणि सगळे आले ऋषी मुनी. अशा पद्धतीने द्रौपदी मातेने पान अर्पण केलं. पत्रम पुष्पम फलम तोयम येणे भक्त्या प्रयाजती तदहम प्रथम स्मशाने हे प्रयात मतात्मन. आणि मग भक्तीने ते उल्हास म्हणतात ना तेव्हा ते असा हा आनंद हा जीवनामध्ये आला आहे. बरेच उदाहरण सांगण्यासारखे पण आहे पण वेळही कमी असून आणि आईच्या वेळेस कसं होतं जेव्हा माणूस पूर्ण तो आता आपण अज्ञानीचे म्हणायला आपल्याला ज्ञानाची प्राप्ती अजून एवढी काही झालेली नाही. संसारिक माणसाला ज्ञान कमीच असलं तरी ते पुढे येतं आणि मागे जातं. म्हणून ते माणसाने किती आम्ही 2 वर्ष झाले मुक्ताईनगरला गेलो होतो. आम्ही खडक माळेगाव लासलगाव मध्ये रायते महाराज म्हणून गुरु केलेले. त्या गुरूंच्या सानिध्यात आम्ही नेहमी दरवर्षी सप्ताह असतो 3.5 दिवसाचा 7 दिवसाचा असा बऱ्याच ठिकाणी जात असतो. आणि अशाच याच्यामध्ये फक्त बोलण्याचा योग आपल्या सद्गुरूंनी आपल्याला दिलेला आहे का लोकांनी 50% सरकारने आरक्षण दिले. आपल्या महाराज संत साधू संत लोकांनी आपल्याला 100% आरक्षण दिलेलं आहे का 2 शब्द सुद्धा तुम्ही सुद्धा बोला. आणि हा आपल्या नारी शक्तीचाही एक महत्व आहे. म्हणून किती आनंद ह्या जीवनामध्ये. म्हणून सद्गुरू करा. सद्गुरू जीवनात फार महत्वाचे आहे. सद्गुरू वाचून सापडले सोय धरावे त्यांचे पाय. किती आनंद सांगू सद्गुरूंचा. किती किती आनंद हो सांगू सद्गुरु राया. किती किती आनंद हो सांगू सद्गुरु राया. तुमच्या नामाची हो आहे धुळ धुळ गंगा. तुमच्या नामाची हो आहे धुळ धुळ गंगा. तुमच्या संगतीने घडतील तीर्थयात्रा. तुमच्या संगतीने घडतील तीर्थयात्रा. भाग्ये उजळले पावन केली यात्रा. भाग्ये उजळले पावन केले भक्ता. असे आपले सद्गुरू आपल्याला तारून मिळत असतात. आणि म्हणून सद्गुरू वाचून सापडे न सोय धरावे त्यांचे पाय आधी. सद्गुरू सारखा असता पाठी राखा आणि इतरांचा लेखा कोण करी. भाग्यात फार माणसाला भाग्य लागतं बरं का महाराज. आणि कोणीतरी देवता आपल्यासाठी पाठवत असतो. आमच्या गावामध्ये केशवराव हिरे आम्ही त्यांना बाबाच म्हणतो आबाच म्हणतो. आमचे ते मोठे भाई आहे. त्यांनी एवढी मोठी 7-8 वर्षापासून इतकी हे करता का प्रत्येक माणसाला फोन करायचा, प्रत्येक माणसाला बोलवायचं, प्रत्येक माणसाची काळजी घ्यायची, प्रत्येकाला हे करायचं. आणि त्यांच्या संगतीने आम्हाला आज ही नर्मदा मैयाचे दर्शन जे झालं आहे ना तर तो कोणीतरी वक्ता लागतो तो. तेव्हा आपण माणूस असं येऊ शकत नाही. तुम्ही आम्ही आले असते का असे नसते आलं. आपण काय संसारिक आहे. आपल्याला हा संसार सुटतच नाही. पण असं कोणीतरी आपल्या पाठीमागे भगवंता सुद्धा देत असतो का आपल्याला जमा करणं आणि आपल्याला घेऊन येणं एवढीच जबाबदारी ते घेत असतात. आणि म्हणून त्यांच्या कृपाने आम्हाला नलिनीताई सारख्या भगिनी मिळाल्या आणि खैरेताई सारख्या भगिनी मिळाल्या. आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने आम्हाला सुद्धा असं वाटलं की आमचा सुद्धा भाव थोडा मोकळा करावा. झालेली सेवा धन्यवाद.